शंभूराज देसाई संवाद साधतायत याकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास पुढची बातमी बघूयात। शिवसेनेमध्ये पक्ष विलीनीकरणासाठी बच्चू कडू सकारात्मक असल्याचं समोर आलंय। दिव्यांग शेतकऱ्यांना न्याय मिळत असेल तर शिंदेंसोबत जायला काय हरकत आहे असं कडू म्हणतात। विधान परिषद दिली तर शिंदेंचा पाईक म्हणून काम करू असंही कडूंनी म्हटलंय। नुसते आमदारकीसाठी जाईन एवढा मी नालायक नाहीये असंही बच्चू कडू म्हणतात। शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष विलीनीकरणासाठी बच्चू कडू सकारात्मक असल्याचं दिसून आलंय। शेतकरी आणि दिव्यांगांचं भलं होत असेल, न्याय मिळत असेल तर शिंदेंसोबत जायला हरकत काय असं बच्चू कडू म्हणालेत। तर चर्चेवेळी शिंदेंकडे या संदर्भात प्रस्ताव देण्याची तयारीही बच्चू कडूंनी बोलून दाखवली। चर्चा तर होऊ द्या ना। आणि आम्ही मग म्हटलं का पद हा आमच्यासाठी विषय फार महत्त्वाचा नाही आहे, मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि मुद्द्यासाठी लढू। जे काही करू ते शेतकरी असेल, मजूर असेल, दिव्यांग बांधव असेल यासाठी लढावं ही आमची खरं तर प्रामाणिक इच्छा आहे। त्याच्यानं त्या सगळ्या मुद्द्याला जर मोठा पक्ष भेटत असेल, त्याची ताकद भेटत असेल तर त्याचा विचार करायला काही हरकत नाही। आम्ही काय म्हणते, पदासोबत युती करणारे लोक नाही आहे। पदासाठी किंवा निवडणुकीसाठी युती करणारा बच्चू कडू नाही आहे। ते इतर पक्ष करतात युती, म्हणजे निवडणुका आल्या का यांच्या युत्या होतात। बच्चू कडूची जी काही युती आहे ती मुद्द्यासोबत असेल, मुद्दा असेल तरच मग आम्ही समोर पावलं टाकू। दिव्यांग शेतकऱ्यांसाठी मोठ्या पक्षाची साथ मिळाल्यास विचार करायला हरकत नाही। पदासाठी युती करणारा बच्चू कडू नाही। हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्याचा प्रस्ताव सुद्धा आम्ही शिंदे साहेबांना देऊ। निवड आमदारकीसाठी जावं एवढा काही नालायक बच्चू कडू नाही आहे। त्याच्यामुळे ह्या सगळ्या मुद्द्यावर चर्चा होईल। आम्ही शिंदे साहेबांना आम्हाला विधान परिषद दिलं, आम्ही त्यांचे पाईक म्हणून राहू, मेहनतीनं काम करू, प्रामाणिकपणे लढू। शिवसेना किती वाढवायची आहे तोही प्रयत्न करू, तो विषय नाही आहे। त्याच्यापेक्षा महत्त्वाचा विषय आहे की आम्ही जेवढं मायबापाने मानतो तेवढंच आम्ही दिव्यांग आणि शेतकरी मजुरांना मानतो।